नमस्कार मित्रांनो, आज आपण श्रवण करूया माघ शुक्ल एकादशी महात्म्य जया एकादशी. श्री गणेशाय नमः. युधिष्ठिर म्हणाला, श्रीकृष्णा, भगवंता, तू जगाचा स्वामी आहेस, आदिदैवत आहेस. तुझे श्रेष्ठत्व मी काय वर्णन करू, कारण तू चिंतनाचा विषयच नाहीस. तुला जाणून घेणे सर्वार्थाने कठीण आहे. हे परमेश्वरा, स्वेदज, अंडज, उद्भिज आणि जरायुज हे सर्व प्राणी तूच निर्माण केले आहेस. या चराचर विश्वाचा तूच निर्माता आहेस. तूच याचा पालनकर्ता आणि याचा क्षय करणारा आहेस. तू षटतिला एकादशीचे व्रत कथन केलेस. आता आणखी एक कृपा कर. मला माघ शुक्ल एकादशीचे महात्म्य सांग. या तिथीचे नाव काय आहे, हिचा विधी काय आहे, या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी, हे सर्व सांग. श्रीकृष्ण म्हणाला, धर्मा, माघ शुक्ल एकादशीचे नाव जया आहे. हिचा विधीही पूर्वोक्त सूचनांप्रमाणे विष्णुपूजन, उपोषण, जागरण, द्वादशीला पारणे असाच आहे. ही तिथी पापांचा नाश करणारी, मोक्ष देणारी, सर्व इष्टकामना पुरविणारी, कल्याण करणारी आणि उपासकाला पवित्र करणारी आहे. या एकादशीसारखी ब्रह्महत्यादी पातकांपासून मुक्त करणारी आणि पिशाचत्वाचा नाश करणारी अन्य पवित्र तिथी नाही. अर्थात या एकादशीचे व्रत करणाऱ्याला कधीही दुःसह अधोयोनी प्राप्त होत नाही. हिचे महात्म्य असे वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणून स्वतःच्या कल्याणाची इच्छा असणाऱ्याने प्रयत्नपूर्वक हिचे व्रत करावे. आता या एकादशीची पद्मपुराणातील कथा सांगतो. स्वर्गलोकी सामर्थ्यवान इंद्राचे आधिपत्य असताना सर्व देव सुखाने व आनंदाने राहत होते. ते नित्य अमृतपान करीत असत. अप्सरांचे समुदाय त्यांची सेवा आणि मनोरंजन करीत असत. तेथील पारिजात वृक्षांनी सुशोभित असलेले नंदनवन हे त्या सर्वांचे आवडते क्रीडास्थान होते. एकदा शचीपती इंद्र तेथे क्रीडा करण्यासाठी आला होता. त्याला रिझविण्यासाठी गंधर्व सुश्राव्य गायन करीत होते आणि असंख्य सुंदर अप्सरा त्या तालासुरांवर उत्कृष्ट नृत्य करीत होत्या. त्यामुळे त्या कार्यक्रमाला विशेष रंगत आली होती. प्रत्येकजण आनंदाने डोलत होता आणि त्या आविष्काराला मनपूर्वक दाद देत होता. गायकांच्या त्या समूहात चित्रसेन गंधर्व, त्याची पत्नी मालिनी, पुत्र पुष्पवान व नातू म्हणजेच पुष्पवानाचा पुत्र माल्यवान हे सर्व सहभागी झाले होते. त्यात पुष्पवती नावाची एक गंधर्वीही होती. तिच्या रूपाचे व लावण्याचे काय वर्णन करावे. तिचे हात मदनाचे कंठपाश वाटत होते. तिचे मुख चंद्रासारखे मोहक होते. तिचे नेत्र कमळासारखे टपोरे होते. तिच्या कानांमध्ये दैदिप्यमान कुंडले होती. तिचा गळा दिव्य आशुभनांनी शोभत होता. तिचे उभारलेले पुष्ठस्तन स्वर्ण कलशाप्रमाणे वाटत होते. तिचे उदर कृश होते. कंबर अतिशय बारीक होती आणि नितंब विस्तीर्ण होते. तिचे पाय गौर वर्णाचे सरळ आणि चरणमोहक व आरक्त वर्ण होते. त्या पुष्पवतीने माल्यवानाला पाहिले तेव्हा त्याचे अनुपम सुंदर व्यक्तित्व पाहून ती त्याच्यावर आसक्त झाली आणि तिची कमनीय देहाकृती पाहून तोही तिच्यावर मोहित झाला. दोघांनाही कामबाणाने विद्ध केले होते. म्हणून ती आपल्या हावभावांनी आणि नेत्रकटाक्षांनी त्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न करू लागली आणि ती आपल्याला वश होत आहे हे जाणून तोही सुखावला. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. त्यांचे मन थाऱ्यावर राहिले नाही. आपण येथे देवराज इंद्राचे मनोरंजन करण्यासाठी गायन करायला आलो आहोत. आपल्या सुरावटीवर अप्सरा लालित्यपूर्ण नृत्य करीत आहेत याचे त्यांना भानच राहिले नाही. ते एकसारखे परस्परांकडे पाहू लागले. त्यामुळे सूर, ताल, लय यांची बैठक विस्कटली. कार्यक्रमात सारखा व्यत्यय येऊ लागला आणि बघता बघता रंगाचा बेरंग झाला. माल्यवान आणि पुष्पवती या दोघांचे वर्तन पाहून यांचे अंतःकरण एकमेकात गुंतले आहेत हे इंद्राच्या तात्काळ लक्षात आले. पण त्यांच्या दुर्लक्षामुळे क्रीडेचा भंग झाला हे त्याला सहन झाले नाही. त्याला मोठा अपमान वाटला. तो भयंकर संतापला. त्याने दोघांचा धिक्कार करून त्यांना शाप दिला. म्हणाला, तुम्ही येथे येऊन माझ्या आज्ञेचा भंग करण्याचा जो मूर्खपणा केलेला आहे त्याचे शासन म्हणून मृत्युलोकी पिशाच पतिपत्नी व्हाल आणि आपल्या कर्माचे भीषण फळ भोगाल. त्या शापाने पुष्पवती
व माल्यवान दोघांनाही अतिशय दुःख झाले. ते स्थानभ्रष्ट होऊन हिमालयात आले. त्या दोघांना पिशाच्य योनी प्राप्त झाली होती. त्यामुळे गंध, रस, स्पर्शाचे ज्ञानही राहिले नाही. त्यांच्या शरीराचा सतत दाह होत असे. त्या मरणाप्राय यातनाने ते अगदी संत्रस्त होत असत. ते गुहांमध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये, पर्वतरांगांमध्ये हिंडून आणि मिळेल ते भक्षण करून आलेला दिवस घालवीत असत. त्यांना कृतकर्माबद्दल अतिशय वाईट वाटायचे आणि प्राप्त परिस्थितीबद्दल ते अहोरात्र चिंतेत असायचे. त्यामुळे त्यांना निद्रा सुखही मिळत नसे. अतिशय दुर्गम अशा त्या हिम प्रदेशातील गोठविणाऱ्या थंडीमुळे त्यांना असह्य पीडा होत असे. त्यांचे दात कडकडा वाजत असत आणि अंगावर काटा येत असे. एके दिवशी पिशाच्य रूप माल्यवान फारच अगतिक आणि व्याकुळ झाला. तो आपल्या पत्नीला म्हणाला, आपण असे कोणते पातक केले की त्यामुळे हे दारुण भोग नशिबी आले? हे निंद्य पिशाचत्व म्हणजे भयंकर नरकच आहे. म्हणून पापाचरण करणे प्रयत्नपूर्वक टाळले पाहिजे, अन्यथा अशी भयावह स्थिती प्राप्त होते. अशा प्रकारे ते पिशाच्य दाम्पत्य नित्य क्लेश व्यथा भोगत आणि यातून आपला उद्धार कसा होईल याची चिंता करीत कालक्रमणा करीत राहिले. पुढे त्यांच्या दैवयोगाने पापविनाशिनी म्हणून प्रख्यात असलेली माघ शुक्ल पक्षातील जया एकादशी आली. त्या दिवशी दोघांनी कसलाच आहार घेतला नाही व जलपानही केले नाही. त्यांनी कोणतीही हिंसा केली नाही आणि झाडाचे पान किंवा फळही तोडून खाल्ले नाही. दुःखाने व्याकुळ होऊन ते एका पिंपळाखाली पडून राहिले. तो दिवस तसाच निघून गेला. त्या रात्री इतकी थंडी पडली की गारठ्याने त्यांची शरीरेच आखडली. ती थरथर कापू लागली. ऊब मिळावी म्हणून दोघांनी एकमेकांना मिठी मारली, पण तो प्रयत्नही लटका ठरला. थंडीपुढे निरुपाय होऊन ते कुडकुडत जागेच राहिले. अशा प्रकारे त्यांच्याकडून अजाणता जया एकादशीचा उपवास व जागरण घडले. द्वादशीचा दिवस उजाडला आणि त्यांचे व्रत पूर्ण झाले. त्या व्रतप्रभावाची त्यांना तात्काळ प्रचिती आली. भगवान विष्णूची कृपादृष्टी वळून त्यांचे हीन पिशाचत्व क्षणात नाहीसे झाले. माल्यवान आणि पुष्पवती दोघांनाही पूर्वीचे सुंदर गंधर्व रूप प्राप्त झाले. त्यांना त्यांचे वस्त्रालंकारही मिळाले. त्यांच्या सर्व चिंतांचे निवारण होऊन पूर्वीचे प्रेम पुन्हा उत्पन्न झाले. एकमेकांना पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. ती पुनर्भेट खरोखरच लक्षणीय होती. तेवढ्यात अप्सरा त्यांच्यासाठी विमान घेऊन आल्या. त्यात आरूढ होताच गंधर्व आणि तुंबर त्यांची स्तुती करू लागले. मग ते सर्व जण मनोहर स्वर्गलोकी गेले. त्यांनी देवेंद्राच्या सन्मुख जाऊन त्याला वंदन केले. त्यांना पूर्वरूपाने परत आलेले पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. त्याने विचारले, कोणत्या पुण्याईने तुमचे पिशाचत्व नाहीसे झाले? कोणत्या देवाने तुम्हाला शापमुक्त केले? माल्यवान म्हणाला, प्रभू, वासुदेवाच्या कृपेने आमचे दुर्दैव सरले आणि जया एकादशीच्या पुण्यप्रभावाने आमचे पिशाचत्व नाहीसे झाले. ते ऐकून इंद्र थक्कच झाला. तो म्हणाला, तुम्ही विष्णुभक्त आहात, एकादशी व्रताने पावन झालेले आहात, म्हणून आम्हालाही वंदनीय आहात. कारण जे हरिभक्त आहेत, शिवभक्त आहेत, ते आम्हाला नेहमीच पूज्य असतात. आता तुम्ही दोघांनी येथेच वस्ती करा आणि येथील सौख्याचा उपभोग घ्या. धर्मा, याप्रमाणे जया एकादशी व्रताची प्रचिती अतिशय थोर आहे. याच्या प्रभावाने ब्रह्महत्येसारखी महापापेही नाहीशी होतात. म्हणून याचे श्रद्धेने आचरण करावे. जो हे व्रत करतो त्याचे दुर्भाग्य नाहीसे होते. तो शतकोटी कल्पे वैकुंठात राहतो. जो याचे महात्म्य श्रवण पठन करतो त्याला अग्निष्टोम यज्ञाचे फळ मिळते. याप्रमाणे श्री भविष्योत्तर पुराणातील जया एकादशीचे महात्म्य पूर्ण झाले. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु.